12वीत शिकणारा एक 17 वर्षांचा मुलगा, ना त्याच्याकडे मोठी टीम आहे ना कुठलं राजकीय पाठबळ. पण काही दिवसातच त्यानं लिहिलेला एक ब्लॉग देशातील सगळ्यात मोठ्या शिक्षण मंडळांपैकी एक असलेल्या सीबीएसईला स्पष्टीकरण द्यायला भाग पडतो. आणि त्याच्या त्या एका ब्लॉगमुळे संपूर्ण सीबीएसई बोर्डाला घाम फुटतो. म्हणजे आज संपूर्ण देशात एका 17 वर्षाच्या विद्यार्थ्याची चर्चा रंगली आहे. त्याचं कारण म्हणजे सार्थक सिद्धांत नावाच्या मुलाने सीबीएसईच्या मूल्यांकन प्रक्रियेशी संबंधित निविदांमधील काही संशयास्पद बदलांचा दावा करत एक सविस्तर ब्लॉग लिहिला. या ब्लॉगमध्ये त्यानं सार्वजनिक कागदपत्रांच्या आधारे काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि पाहता पाहता त्याचा हा ब्लॉग सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की काही बोलायलाच नको. इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणाची चर्चा संसदेत सुद्धा पोहोचली आणि सार्थकला संसदीय समितीसमोरही आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली. पण हा सार्थक सिद्धांत कोण आहे? त्यानं सीबीएसई बोर्डाला कसं हादरवून सोडलंय? त्याने ब्लॉगमध्ये असे कोणते दावे केले ज्यामुळे सीबीएसईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय? याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असणार आहे. मंडळी, देशभरात अचानक एका 17 वर्षांच्या विद्यार्थ्याचं नाव चर्चेत आलं. ना तो मोठा पत्रकार होता, ना राजकारणी, ना एखादा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता. तो होता 12वीचा विद्यार्थी सार्थक सिद्धांत. पण या विद्यार्थ्यानं केलेल्या एका ब्लॉगमुळे देशातील सर्वात मोठ्या शिक्षण मंडळांपैकी एक असलेल्या सीबीएसईला स्पष्टीकरण द्यावं लागलंय. संसदेच्या समितीसमोर त्याला बोलावलं गेलं आणि सोशल मीडियावर त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. पण मंडळी, हा सार्थक सिद्धांत नेमका कोण आहे? त्यानं काय केलं हेच आपण आता जाणून घेऊयात. सार्थक सिद्धांत हा झारखंडमधील 12वीचा विद्यार्थी आहे. सीबीएसईच्या ऑनस्क्रीन मार्किंग अर्थात OSM प्रणालीमुळे प्रभावित झालेल्या लाखो विद्यार्थ्यांपैकी तो एक होता. पण बोर्ड परीक्षेच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन कॉपी, मार्किंग प्रक्रिया आणि मूल्यांकनातील त्रुटींविषयी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींचा मागोवा घेत असताना सार्थकने सीबीएसईच्या निविदा प्रक्रियेचा अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे बहुतेक विद्यार्थी निकालानंतर पुनर्मूल्यांकन किंवा गुण पडताळणीपर्यंतच मर्यादित राहतात. मात्र सार्थकने वेगळा मार्ग निवडला. त्यानं सरकारी खरेदी पोर्टलवरील सार्वजनिक कागदपत्र, निविदा अटी, RFP दस्तऐवज आणि तांत्रिक पात्रतेच्या अटी यांचा अनेक दिवस अभ्यास केला. नंतर वेगवेगळ्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या 3 वेगवेगळ्या निविदांची तुलना करताना त्याला काही बदल दिसून आले आणि याच निरीक्षणांवर आधारित त्यानं एक सविस्तर ब्लॉग लिहिला. या ब्लॉगमध्ये त्यानं आरोप केला की सीबीएसईने OSM प्रकल्पासाठीच्या निविदा अटी टप्प्याटप्प्याने बदलल्या आणि त्या बदलांचा फायदा शेवटी निवड झालेल्या हैदराबादच्या कंपनीला झाला. ही कंपनी म्हणजे कोएम्प्ट एज्युटेक. सार्थकच्या मते सुरुवातीच्या निविदेत असलेल्या काही कठोर अटी नंतरच्या आवृत्त्यांमध्ये शिथिल करण्यात आल्या. त्यानंतर त्याच्या ब्लॉगमधील सगळ्यात चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे ब्लॅकलिस्ट संदर्भातील अट. सार्थकच्या म्हणण्यानुसार सुरुवातीच्या मसुद्यात पूर्वी ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपन्यांवर निर्बंध होते. मात्र नंतर ही अट बदलून सध्या ब्लॅकलिस्ट असलेली कंपनी अशी करण्यात आली. त्याच्या मते हा बदल महत्वाचा होता आणि यामुळे पात्रतेचा व्याप वाढला. याशिवाय त्यानं पुअर परफॉर्मन्स म्हणजेच पूर्वीच्या कामगिरीशी संबंधित काही अटी हटवण्यात आल्याचा दावा केला. पूर्वीच्या निविदेत खराब कामगिरी, करार पूर्ण करण्यात अपयश किंवा आर्थिक कमकुवतपणा यासारख्या बाबी विचारात घेतल्या जात होत्या. मात्र नंतरच्या टप्प्यात काही अटी काढून टाकल्याचा आरोप त्यानं केला. त्यासोबत सार्थकने आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्याच्या म्हणण्यानुसार तांत्रिक पात्रतेचे काही निकष बदलण्यात आले, काही प्रमाणपत्रांच्या आवश्यकता कमी करण्यात आल्या, स्कॅनिंगशी संबंधित मानकांमध्ये बदल झाले आणि काही पात्रता अटी पूर्वीपेक्षा सुलभ करण्यात आल्या. त्याच्या मते या सर्व बदलांचा एकत्रित परिणाम विशिष्ट कंपनीला पात्र ठरण्यात मदत करणारा होता. त्याचबरोबर म्हणजे या ब्लॉगचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात केवळ आरोप नव्हते, तर सार्थकने विविध निविदांमधील मजकूर एकमेकांशी तुलना करून तांत्रिक स्पष्टीकरण दिलेलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्याला टेंडर इन्व्हेस्टिगेटर अशी उपाधी दिली. हा ब्लॉग व्हायरल झाल्यानंतर हजारो लोकांनी तो शेअर केला. सुरुवातीला ही चर्चा विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित होती, पण नंतर अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिलं. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी ब्लॉगमधील मुद्द्यांचा उल्लेख करून सीबीएसई आणि केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं. त्यामुळे एका विद्यार्थ्याच्या ब्लॉगने राष्ट्रीय पातळीवर वादाचं रूप धारण केलं. त्यासोबतच सोशल मीडियावर सार्थक बद्दल 2 प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून आल्या. पहिल्या गटानं त्याचं कौतुक केलं. इतक्या कमी वयात सरकारी कागदपत्रांचा अभ्यास करून प्रश्न उपस्थित केल्याबद्दल अनेकांनी त्याला धाडसी आणि अभ्यासू विद्यार्थी म्हटलं. तर अनेक पोस्टमध्ये जेनझी अकाउंटेबिलिटी आणि फिअरलेस स्टुडंट अशा शब्दांचा वापर झाला.
दुसऱ्या गटाने मात्र सावध भूमिका घेतली. त्यांचं म्हणणं होतं की ब्लॉगमधील दावे गंभीर आहेत, पण त्यांची स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक आहे. केवळ कागदपत्रांमध्ये बदल दिसल्यानं भ्रष्टाचार सिद्ध होत नाही. त्यामुळे अधिकृत चौकशी आणि तथ्य पडताळणीची गरज असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलंय. हे प्रकरण आणखी गाजलं जेव्हा संसदीय समितीनं सार्थकला बोलावलं. संसदेच्या शिक्षण विषयक स्थायी समितीसमोर त्यानं आपली बाजू मांडली. एका 12वीच्या विद्यार्थ्याला अशा समितीसमोर आपले निष्कर्ष सादर करण्याची संधी मिळणं ही स्वतःमध्येच मोठी घटना सध्या मानली जाते. त्यानंतर समितीसमोर सार्थकनं निविदेतील बदल, पात्रतेच्या अटी, मूल्यांकन प्रणाली आणि OSM प्रक्रियेशी संबंधित मुद्दे मांडले. समितीनं त्याचं सादरीकरण ऐकलं आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने विषय गांभीर्यानं घेत असल्याचे संकेत दिले. दरम्यान CBSEने या सर्व आरोपांना उत्तर दिलं आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की निविदा प्रक्रिया सर्व नियमांचं पालन करून राबवण्यात आली होती. करार गुणवत्ता आणि किंमत या दोन्ही निकषांवर आधारित प्रणालीद्वारे करण्यात आला होता आणि सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली. याबाबत CBSEचं म्हणणं होतं की निविदांमधील बदल हे कोणाला फायदा मिळावा म्हणून नव्हते. आधीच्या टप्प्यांमध्ये आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आणि प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या होत्या. याच काळात CBSEने गुण पडताळणीसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू केलं. त्यात विद्यार्थ्यांच्या तक्रारी, पारदर्शकतेची मागणी आणि OSM वादाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्वाची मानली गेली. त्यासोबतच बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन, तांत्रिक सुधारणा आणि पारदर्शक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचाही दावा केलाय. दरम्यान OSM प्रणालीशी संबंधित आणखी काही तांत्रिक प्रश्नही पुढे आले. काही अहवालांमध्ये उत्तरपत्रिकांच्या स्कॅन कॉपीज, डेटा सुरक्षा आणि पोर्टलमधील त्रुटींविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. CBSEने या मुद्द्यांची दखल घेत तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मदतीनं सुधारणा सुरू असल्याचं सांगितलंय. या संपूर्ण प्रकरणात सार्थक सिद्धांची प्रतिमा एका सामान्य विद्यार्थ्यापासून सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करणाऱ्या तरुण संशोधकापर्यंत पोहोचली आहे. त्याच्या या ब्लॉगने केवळ एका निविदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाहीत, तर सरकारी खरेदी प्रक्रिया, शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय किती पारदर्शक असावेत यावर राष्ट्रीय चर्चा सुरू केली. आजही या प्रकरणाची सगळीकडे खूप जोरदार चर्चा सुरू आहे. काही जण सार्थकला सत्य समोर आणणारा विद्यार्थी म्हणतात, तर काही जण अधिकृत चौकशी पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढू नयेत असं म्हणतात. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, एका 17 वर्षाच्या विद्यार्थ्यानं लिहिलेल्या ब्लॉगनं देशभरातील शिक्षण व्यवस्था, निविदा प्रक्रिया यांच्याबाबत मोठा संवाद निर्माण केलाय आणि कदाचित हाच या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा परिणाम ठरलाय. बाकी मंडळी, या 17 वर्षाच्या सार्थकच्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.